विना माती विना शेती अगदी 12ही महिने घरच्या घरी हिरवागार चारा कसा तयार करायचा माहितीये का? हे आहे हायड्रोपोनिक तंत्रज्ञान। या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तुम्ही 12ही महिने केवळ पाण्याचा वापर करून हिरवागार चारा तयार करू शकता। हा आपला मका आहे। हा मका आपल्याला कोमट पाण्यामध्ये 1 दिवसासाठी भिजत घालावा लागतो। अशा पद्धतीने कोमट पाण्यामध्ये मका आपल्याला भिजत घालायचा आहे। 1 दिवस पाण्यामध्ये भिजू घातल्याच्या नंतर पुढचे 2 ते 3 दिवस आपल्याला अशा ओल्या बारदाण्यामध्ये किंवा पोत्यामध्ये झाकून ठेवायचा आहे। पोत्यामध्ये अंकुरित झालेला जो मका आहे अशा पद्धतीने आपल्याला ट्रे मध्ये पसरवून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही हे फॉगर पाहू शकता। या फॉगरच्या साहाय्याने दर 15 मिनिटाला 20 ते 30 सेकंदापर्यंत या ठिकाणी याला ऑटोमॅटिक सिस्टमने पाणी दिलं जातं, म्हणजे याच्यावरती पाणी पडतं आणि त्यानंतर पुढच्या 8 दिवसाच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने हा जो मका आहे याचा आपल्याला घरच्या घरी हिरवागार चारा हा तयार होतो। आता तुम्ही हा पाहू शकता आणि हा जो चारा आहे पूर्ण मुळासकट आपले जनावर असतील किंवा पक्षी असतील ते खातात आणि पूर्ण आवडीने खातात। त्यामुळे हा चारा तुमचा अगदी छोटासा तुकडा सुद्धा वाया जात नाही, पूर्णपणे खाल्ला जातो। पशुपालन करत असताना किंवा कोंबडी पालन मेंढी पालन करत असताना आपल्याला कायम चाऱ्याचा सर्वाधिक आपल्याला खर्च होत असतो, परंतु हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यामुळे मातीची सुद्धा गरज नाहीये। केवळ पाण्यावरती 12 महिने तुम्ही हिरवागार चारा घरच्या घरी तयार करू शकता, तो सुद्धा अगदी कमी खर्चामध्ये। ज्यामुळे काय होतं की तुमच्या जनावरांना किंवा पक्ष्यांना तुम्ही ज्यावेळेस हा चारा देता तर त्या जनावरांचं पोषण तत्व वाढतं आणि परिणामी आपलं उत्पन्न देखील वाढतं। त्यासोबतच आपल्याला लागणारा जो फीडचा किंवा चाऱ्याचा जो खर्च आहे तो देखील कमी होतो आणि या माध्यमातून आपलं उत्पन्न देखील वाढतं। तर मित्रांनो, या हायड्रोपोनिक तंत्रज्ञानासंदर्भात तुम्हाला माहिती होतं का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हायड्रोपोनिक संदर्भात अधिक माहितीसाठी जगदंबा हायड्रोपोनिकला नक्की संपर्क करा।